हे बघ मंदार, तू जर ही मस्करी करत असशील तर लगेच थांबव. मला अशी चेष्टा आवडत नाही. एव्हाना मंदारने सिद्धांतला सगळी परिस्थिती त्याच्या पद्धतीने सांगितली होती. ह्यातला एकूण एक शब्द खरा आहे सिद्धांत, त्याची आई त्याला म्हणाली. त्याने एकदम चमकूनच त्याच्या आईकडे पाहिलं. आणि हे सगळं जर खरं आहे तर तुम्ही मला आत्ता सांगताय आणि तुम्हाला काय वाटतंय की मी हे स्वीकारेन? अजिबात नाही. गंमत वाटते का तुम्हाला हे सगळं? कुणीही येईल आणि काहीही सांगेन आणि मी लगेच स्वीकारावं? मी त्या मुलीला ऑफिसमध्येच कसा सहन करतो मला माहिती आहे. आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारायचं अशक्य. मला नाही जमणार. सिद्धांत आवर स्वतःला. मान्य आहे तुझी चिडचिड आहे, पण आर्याबद्दल नाही ऐकून घेणार मी, त्याची आई म्हणाली. आणि सिद्धांत, मी तुला सगळे रिपोर्ट्स पण दाखवले. मी तरीही तू विश्वास नाही ठेवत आहे. कमाल झाली आता. मंदार, मी रिपोर्टचं सत्य नाकारत नाही. बरोबरच आहे ते, पण मी आर्याला स्वीकारूही शकत नाही. सॉरी आई, मला नाही जमणार हे, तो पुढे म्हणाला. अरे सिद्धांत, ऐक तर. हे बघ मंदार, प्लीज आता हा विषय इथेच थांबूया. आणि हो, मी लगेचच माझ्या वकिलांना बोलावून घेतो. म्हणजे जी काय डिवोर्सची प्रोसेस असेल ती चालू करू. तिला पण कशाला अडकवून ठेवायचं? सिद्धांत म्हणाला. सिद्धांत, हे तू बोलतोय? आर्याची ही जी आज तू परिस्थिती पाहतोय ना, ती केवळ आणि केवळ तुझ्या काळजीमुळे. अरे कित्येक महिने झाले ती हसली देखील नाही. जगणं विसरली आहे ती. ती फक्त आणि फक्त तू बरा होणार या आशेवर जगत आहे. काय नाही करत ती तुझ्यासाठी. वाटेल ते करण्यासाठी तयार असते. आणि तू चक्क डिओचं बोलतोय. एकदाही तू तिच्या मनाचा विचार नाही केला. तिला काय वाटेल हे ऐकल्यावर, त्याची आई म्हणाली. आई, हे बघ, आता तिनेही एकटं राहण्याची सवय करून घेतलीच आहे ना. आणि बघ, अशी वाट बघत बसण्यापेक्षा वेगळं होऊन जावं. मला तरी असंच वाटतं. आणि दिसायला सुंदर आहे ती. कुणीही क्षणात प्रेमात पडावं अशीच. मिळेल तिला नक्कीच दुसरा कुणीतरी चांगला. हवं तर मी समजवून सांगतो तिला, सिद्धांत म्हणाला. सिद्धांत, आवर तू. आर्याला ओळखण्यात चूक करतोय, त्याची आई थोडी चिडूनच म्हणाली. शेवटी वळणाचं पाणी वळणावत जातं, हे काही खोटं नाही. तू पण तेच करतोय जे तुझ्या वडिलांनी केलं, त्या पुढे म्हणाल्या. आता मात्र त्याच्या वडिलांचं नाव ऐकून त्याचा चेहरा रागाने लाल झाला. हे बघ आई, त्या माणसाची आणि माझी बरोबरी करू नको. माझी परिस्थिती वेगळी आहे. परिस्थिती कशी असली तरी निर्णय तेच आहेत. आणि हे बघ, जर तू आर्याला घरात आणलं नाहीस तर मी देखील येणार नाही. हा माझा अंतिम निर्णय आहे. त्याची आई इतकं बोलून शांत झाली. आई, असं टोकाचं नको बोलू ग. मी नाही राहू शकत तुला सोडून. आणि हा कुठला हट्ट, तो पण एका परक्या मुलीसाठी, सिद्धांत म्हणाला. हे बघ, माझा निर्णय ठाम आहे. आता तू ठरव तुला काय करायचं ते, त्याची आई म्हणाली. ठीक आहे, ये म्हणावं तिला घरी. तयार आहे मी. झाला आता, तरी हट्ट सोडणार ना, तो त्याच्या आईला म्हणाला. हे बघ सिद्धांत, असं उपकार केल्यासारखं नको बोलू. मी तिला फक्त घर मिळावं म्हणून नाही बोलावत आहे. तिला सन्मानाने पत्नी म्हणून वागवलं सुद्धा पाहिजे, तरच हो म्हण. नाही तर माझ्यावर उपकार नको करू हो म्हणून, त्याची आई थोडंसं रागातच बोलली. आई, तू उगाचच ताणत आहेस हा विषय, असं नाही वाटत आहे का तुला? यापूर्वी तू कधीही नाही बोलली अशी माझ्याशी, आणि आज लगेच उपकार वगैरे. ठीक आहे, सगळं तुझ्या मनासारखं होईल. मी देईन तिला नीट वागणूक, मग तर झालं. सांग तिला फोन करून ये म्हणावं घरी. अगदी आत्ता आली तरीही मला काहीही प्रॉब्लेम नाही, सिद्धांत म्हणाला. मी का करू? तू कर आणि बोलाव. काय तू जाऊन घेऊन ये. तू घेतली ना आता जबाबदारी, त्याची आई त्याला म्हणाली. बरं करतो, तो अगदी अनिच्छेनेच म्हणाला. आता आपण निघायचं का? घरी गेल्यावर मी फोन, आणि त्यांनी मंदारचा निरोप घेतला. ते दोघेही घरी आले. सिद्धांत घरी आल्यापासून फोन करायचं टाळाटाळच करत होता. झालं का तुझं आर्याशी बोलून? काय म्हणाली ती, त्याच्या आईने विचारलं. नाही अगं, डोक्यातूनच गेलं माझ्या. करतो आता फोन तिला. त्याला आता कळून चुकलं होतं, ह्यातून सुटका नाही. आई काही आपला पिच्छा सोडणार नाही.
म्हणून त्याने एकदाचा फोन लावायचा ठरवला. आर्या घरी आली. तिनं सगळं तिकडे काय काय घडलं हे तिच्या आईला सांगितलं. तिला मंदारचा प्लॅन ऐकून कुठेतरी आशा निर्माण झाली होती की आता होईल सगळं नीट. आणि इतक्यात तिच्या फोनची रिंग तिच्या कानावर पडली. तिनं पाहिलं सिद्धांतचा कॉल. तिने आश्चर्यचकित होऊन पुन्हा पाहिलं आणि कितीतरी दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. एक वेगळीच चमक. तिनं रिसीव्ह केला. हॅलो आर्या, कशी आहेस? समोरचा असा आवाज ऐकून तिला विश्वासच बसत नव्हता. चक्क सिद्धांत तिला विचारतोय कशी आहेस. तिला अजूनही स्वप्नात असल्यासारखंच वाटत होतं. आर्या, आर यू देअर? तो म्हणाला, येस सर, बोला ना. फर्स्टली डोंट कॉल मी सर, अँड सेकंड, मी आता मंदारकडे जाऊन आलो. त्याने सगळी कल्पना दिली मला की माझ्या आयुष्यात काय घडलंय. बरंच सहन करावं लागलं तुला माझ्यामुळे. तो बोलतच होता. प्लीज सिद्धांत, असं नको बोलू, आर्या मध्येच म्हणाली. तिला तर आज आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. आर्या, अगं माझं बोलणं तर पूर्ण होऊ दे. हे बघ, आत्तापर्यंत जे झालं ते झालं. आता उद्यापासून आपण एक नवीन सुरुवात करू. उद्या कशाला, आजच. मी येऊ का तुला घ्यायला? सिद्धांत म्हणाला. सिद्धांत, खरंच तू बोलतोय? ह्या क्षणाची किती वाट पाहिली मी. खरं तर मला आत्ताच तुझ्याजवळ यावं वाटतंय, पण आज नको. आता बराच उशीर झाला. मी उद्या येते, ती म्हणाली. अगं तू नको येऊ, मी येतो ना घ्यायला. सांग कितीला येऊ सकाळी? त्यानं विचारलं. तू 10-10:30पर्यंत येऊन जा, मी तयार राहते, आर्या म्हणाली. ओके बाय, गुड नाईट, टेक केअर, असं म्हणून त्याने फोन ठेवला. झालं का समाधान? बोललो तिच्याशी, उद्या जाणार घ्यायला सकाळी. आता जाऊ का मी झोपायला? तो त्याच्या आईला म्हणाला. त्याची आई त्याच्याकडे पाहून समाधानाने हसली. सिद्धांत, इतकं ऐकलं, आता फक्त एकच ऐकशील. आता काय? सिद्धांत पुढे तर जसं काही मोठं संकटच पडलं असा त्याने चेहरा केला. इतकं काही मागणार नाही मी. किती वाईट एक्सप्रेशन देतोय, त्याची आई म्हणाली. हे बघ, माझी इच्छा होती आर्या पुन्हा घरात आली आणि की तुमचं सगळं सुरळीत व्हावं, म्हणून एक सत्यनारायणाची पूजा घालावी. आता बघ, उद्या आर्या पण येणार आहे आणि तुम्हाला सुट्टी पण आहे, तर मग काय म्हणतो? आई, तुला माहिती आहे ना माझा नाही विश्वास. मग हे का सगळं? तो म्हणाला. पण माझा आहे ना, प्लीज माझ्यासाठी हो म्हण, त्याची आई म्हणाली. बरं ठीक आहे, पण ह्या वेळेस आणि शेवटचंच, हा तो म्हणाला आणि तो निघून गेला. आई, माझ्याकडून अजून काय काय करून घेणार काय माहिती. माझी अजिबात इच्छा नसताना तिला कॉल करायला लावला. आई समोर होती म्हणून गोडच बोलावं लागलं तिच्याशी. आता उद्या घ्यायला जायचं, काय कटकट आहे. मला तर तिचा आवाजही नकोसा वाटतो. उद्यापासून कसा सहन करणार काय माहिती. जाऊ द्या, आता हा विचार नकोच, आता झोपूया. इकडे आर्याच्या आनंदाला तर पारावरच नाही उरलं. सिद्धांत इतक्या लवकर तयार कसा काय झाला? म्हणजे त्याने हे सत्य स्वीकारणं फार कठीणच होतं. ती तिच्या आईला म्हणाली. तुझं ना आर्या अवघडच झालं. इतके दिवस वाट पाहिली, आता तो सगळं स्वीकारून पुढे जायला तयार आहे, तर तुझ्या आपल्या रिकाम्या शंका. चल आता हे सगळं सोड आणि आवर तुझं, सकाळी येईल तो, तिची आई तिला म्हणाली. तिने तिच्या आईला एक मिठी मारली आणि आवरण्यासाठी निघून गेली. कधी एकदा आजची रात्र संपते आणि सकाळ होते असं झालंय. फायनली उद्या सिद्धांत येणार. अजून कसा आला नाही हा? किती वेळ? तिने परत एकदा घड्याळाकडे पाहिलं. अरे, आत्ता फक्त 9:30 झाले. 10ला येतो म्हणाला. आज वेळ पण इतका हळूहळू का जात आहे? ती म्हणाली. हे बघ दीदी, लवकर उठलं ना की असंच वेळ हळूहळू जातो आणि त्यात वाट पाहिली की जास्तच हळू जातो, आयुष तिला म्हणाला. सकाळी सकाळी काहीतरी वायफळ बडबड करू नको रे. सकाळी उठून त्याचा विचार तर नसेल बदलला रे. येईल ना नक्की तो? आर्याने पुन्हा त्याला विचारलं. येईल ग, थोडा धीर तर धर, आयुष तिला समजावत म्हणाला. इतके दिवस धरलाच ना रे, आता नाही धरल्या जात. त्याने तिला जवळ घेतलं. डोंट वरी दी, आता होतंय ना सगळं नीट. होप सो, ती म्हणाली. आता असा चेहरा पाडू नको हा. सिद्धांत जिजू केव्हा येईल? अशी जाणार का त्याच्यासमोर? हस बघू. इतक्यात तिचं फोनकडे लक्ष गेलं. सिद्धांतचा मेसेज, ॲड्रेस सेंड कर.
तिने आयुषला दाखवला आणि ती परत उदास झाली. त्याने तिच्या हातातून मोबाईल घेतला आणि लोकेशन शेअर केलं. बघितलं, आपण सगळं नीट होण्याच्या गोष्टी करतोय आणि ह्याला तर साधा माझा पत्ता पण माहीत नाही. ठीक आहे ना, तुलाही माहिती आहे त्याची सध्याची कंडिशन कशी आहे आणि तरीही तू का मनाला लावून घेतेय. आणि दीदी, त्याला काहीही आठवत नसताना सुद्धा तो तुला ॲक्सेप्ट करतोय. ही किती चांगली गोष्ट आहे. हो, तेही आहेच. इतक्यात बेल वाजली. सिद्धांत आला वाटतं. आर्याची कळी एकदम खुलली. आज कितीतरी दिवसांनी तिला असं बघून तिची आईही खूप समाधानी होती. सिद्धांतने आल्यावर त्यांची जुजबी चौकशी केली. तसंही त्याला काही आठवत नसल्यामुळे त्यांच्याशी काय बोलावं हा प्रश्नच होता. त्यांची ही परिस्थिती लक्षात आयुषच्या आली आणि त्याने कॅज्युअल डिस्कशन सुरू केलं आणि मग थोडं वातावरण नॉर्मल झालं. आर्या तयार आहे ना, सिद्धांतने तिला विचारलं. ती तर सकाळपासूनच तयार आहे, आयुष मध्येच म्हणाला. तुला प्रत्येक वेळी मधात बोललंच पाहिजे नाही का आयुष, आर्या त्याला रागावून म्हणाली. हो, करमत नाही तर मला, आयुष म्हणाला. खूप उद्धट बोलतोय आई हा, त्याला समजावून सांग. काय लहान मुलांसारखी आईकडे तक्रार करत असते सतत, तो पुन्हा म्हणाला. अरे काय चाललंय तुमचं, काय भांडताय. आर्या तू पण ना. अगं सिद्धांत आलाय आपल्याकडे आणि त्याच्यासमोर काय विचार करत असेल तो, तिची आई त्या दोघांनाही समजावत म्हणाली. हाच सांग ह्याला, थोडं नुसता शरीराने वाढला, अकलीचा तर अजिबात पत्ता नाही ह्याला. हो, तुझी अक्कल ओसांडून वाहते ना, बस. मी लहान आहे म्हणून मला काहीही बोलत असते, ऐकून घेतो, नाहीतर ऐकून घेतो. तू कधी ऐकलं होतं शेवटचं, मला तरी सांग. सिद्धांत मस्त बाजूला बसून त्यांचं भांडण एन्जॉय करत होता. सिद्धांत जिजू, ने रे हिला लवकर, माझ्या मागची किरकिर तरी बंद होईल. जाणारच आहे मी आणि मला मदत माग कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी वगैरे, मग बघते. चल सिद्धांत, आर्या म्हणाली. तिने त्या दोघांचा निरोप घेतला आणि ते दोघेही जण निघाले. कितीतरी दिवसांनी आर्या सिद्धांतच्या सोबत गाडीत जात होती. तिनं एक छानशी स्माईल दिली. तोही आज बरा वागत होता, त्यामुळे आर्याला आणखीनच छान वाटत होतं. पण दोघांमध्येही संभाषण मात्र काहीही नव्हतं. सॉरी हा, आमच्या भांडणामुळे बराच वेळ वाया गेला, आर्या काहीतरी सुरुवात करायची म्हणून बोलली. मस्त करमणूक होत होती, उगाच थांबलात तुम्ही, सिद्धांत पुटपुटला. काही म्हणालास का, आर्यानं विचारलं. काही नाही, अगं मी हेच म्हणालो की किती उद्धटसारखं बोलत होता ना आयुष, असं बोलतात का मोठ्या बहिणीशी, तो तिच्याकडे बघून म्हणाला. नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तो तसा अजिबात नाही आहे. हा आता आमची भांडणे होत राहतात, पण खूप जीव पण आहे त्याचा माझ्यात, माझ्याशिवाय पानही हलत नाही त्याचं. आता भांडला ना, पण लगेच कॉल करेल बघ, आर्या सिद्धांतला सांगत होती. अगं किती पलटतेस, आता तर उद्धट, अक्कल नाही आणि काय बोलत होती त्याला, आणि आता लगेच त्याचं कौतुक, सिद्धांत म्हणाला. तू नको लक्ष घालू आमच्यात, आमचं चालूच असतात तशी भांडणं, पण तो वाईट नाही आहे हा, ती म्हणाली. अगं मग का भांडली आर्या तू, आणि तेही निघताना त्याला छान हसून बाय करायचं तर तू भांडून निघाली. तो लहान आहे ना, मग तू समजून घ्यायला नको, त्याने तिला समजून सांगितलं. हो, चुकलंच माझं, करते मी त्याला कॉल घरी गेल्यावर, ती म्हणाली. तिनं सिद्धांतकडे पाहिलं. सिद्धांत अगदी तसाच आहे, कणभरसुद्धा बदल झाला नाही त्याच्यामध्ये. आजही किती छान पद्धतीने समजून सांगितलं. हे सगळं खूप मिस करत होती मी, आणि आजपासून नाही. खूप दिवसांनी मनावरची मरगळ दूर झाल्यासारखं वाटलं तिला. इतक्यात हॉर्नचा आवाज तिच्या कानावर पडला आणि तिनं विचारलं, काय झालं. अगं उतर, घर आलंय. विसरली का हे घर, त्यानं विचारलं. नाही, तिला कळतच नव्हतं की सिद्धांत अचानक इतका कसा काय चांगला वागू शकतो, कारण ती त्या सिद्धांतला ओळखत होती. तो कुठलीच गोष्ट लवकर ॲक्सेप्ट करणारा नव्हता. आर्या, तू मुळातच अशी आहे का गं, मला वाटायचं तू ऑफिसमध्येच अशी हरवून जाते, पण तुझं इथेही हेच. चल. हो चल, आणि तिने त्याच्या पाठीमागे घरात प्रवेश केला. वेलकम बॅक आर्या, त्याच्या आईने तिचे हसून स्वागत केलं. तिनं अगदी आनंदाने त्यांना मिठीच मारली आणि दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. सिद्धांत हे सगळं पाहत होता आणि त्यांची इतकी छान बॉन्डिंग बघून त्यालाही अप्रूप वाटलं.
चल आर्या, तुझा फ्रेश हो, पटकन मी सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे, पटकन तयार हो, सिद्धांतची आई म्हणाली. सिद्धांत पूजेसाठी तयार झाला. तिनं आश्चर्यानेच विचारलं, हो, मला नाही म्हणू शकतो का आर्या? त्या म्हणाल्या, हां तेही आहेच. चल तू वेळ नको घालू, पटकन आवरून ये, जा तुझ्या रूममध्ये. आर्या जायला निघाली. अरे काय, मला आता रूम शेअर करायची आहे. मी हा आधी विचारच केला नाही. काय किरकिर आहे, तो मनातच विचार करत होता. ती तिच्या बॅग्स घेऊन गेली. सिद्धांत काही वर गेला नाही. तो आपला खालीच हॉलमध्ये टाइमपास करत बसला होता. सिद्धांत, अरे आवर ना तू, काय इथे टाइमपास करत बसला आहे? आवर पटकन, गुरुजी येतीलच, त्याची आई म्हणाली. हो ग, ती आहे ना रूममध्ये, येऊ दे तिला आवरून, मला वेळ नाही लागणार. आर्या, हे बघ आली ती, त्याची आई म्हणाली. सिद्धांतने तिच्याकडं बघितलं आणि तो बघतच राहिला. सुंदर जरीकाठाची साडी, त्यावर आंबाडा, त्यावर गजरा, नाकात छोटीशी नथ आणि कपाळावर चंद्रकोरची टिकली, डोळ्यात घातलेलं रेखीव काजळ आणि चेहऱ्यावर तेच हास्य. महाराष्ट्रीयन लुकमध्ये ती अगदी शोभून दिसत होती. सिद्धांतची नजर तिच्यावरून हटलीच नाही. आर्या, किती सुंदर दिसतीये, माझीच नजर लागेल, सिद्धांतची आई म्हणाली. खरंच यार, साडीमध्ये किती सुंदर दिसते ही, सिद्धांतचा मनातच विचार चालू होता. तशी नेहमीच दिसते म्हणा, पण आज काकणभर अधिकच. पण मी आज असा का विचार करतोय हिच्याबद्दल? नाही, नको, इथे थांबायला नको, मी जातो इथून. आणि तो निघून गेला. आर्या ही लगेच पूजेच्या तयारीसाठी लागली. आई, आयुष तुम्ही इथं? आर्या म्हणाली. अगं सिद्धांतच्या आईचा कॉल आला होता म्हणून आलो, तिची आई म्हणाली. हो आर्या, मीच बोलावलं होतं. अगं त्यांना किती दिवसांनी काहीतरी चांगलं घडतंय, तर म्हटलं सगळ्यांनी मिळून एन्जॉय करूया, त्याची आई म्हणाली. हो आई, खरंच, आर्या म्हणाली. काय यार, काय पसारा मांडून ठेवला हिनं ड्रेसिंग टेबलवर. 1760 क्रीम्स, कुठले कुठले लोशन आहेत काय माहिती. आर्याने आल्याला सगळं घरच ताब्यात घेतलं. मला तर वाटतंय मीच ह्या घरचा पाहुणा आहे. जाऊ दे, जास्त दिवस नाही, तूच नाही राहणार इथे काही दिवसांनी, तो आरशात बघून स्वतःलाच बोलत होता. तो खाली आला. आर्याला त्याला तिच्या फेवरेट कुर्ता घातलेला पाहून खूप समाधान वाटलं. मी रेडी आहे करायची सुरुवात पूजेला, सिद्धांत म्हणाला. अरे बापरे सिद्धांत, तू बरा आहे ना आज? चक्क पूजेसाठी घाई करतोय, त्याची आई त्याला म्हणाली. आई, तुझा प्रॉब्लेम काय आहे कळतच नाही. नाही म्हणालो तर तू ऐकणार आहे का माझं? हल्ली तुझंच ऐकतो मी, कारण दुसरा काही ऑप्शनच देत नाही तू मला, तो म्हणाला. त्याचा टोमणा कळाला त्याच्या आईला. बरं बरं, मोठा आलाय माझं ऐकणारा, चल बस आता, त्याची आई म्हणाली. ते दोघेही जण पूजेला बसले. आर्या आज मनातून खूप आनंदी होती. कितीतरी दिवसांनी आज सगळं तिच्या मनासारखं घडत होतं. ती अगदी समाधानाने सिद्धांतकडे बघत होती. काय झालं, त्याने एक्सप्रेशननेच विचारलं. काही नाही, तिनेही मानेनच नकार दिला. एकदाची पूजा संपली आणि सगळे गप्पा मारत बसले. दीदी मस्त दिसतीये, ए फोटो घेऊया, आयुष तिला म्हणाला. आर्या लगेच त्याच्याकडे गेली आणि त्याचं फोटो सेशन चालू झालं. सिद्धांतचं लक्ष तिच्याकडेच होतं. तू पण ये ना सिद्धांत जिजू, आयुषने त्यालाही बोलावलं. तो गेलाही. चला दोघेही पटकन पोच द्या. सिद्धांत तसं तिच्यापासून थोडंसं अंतर ठेवूनच उभा होता. हे तिच्याही लक्षात आलं आणि तिला थोडंसं वाईट वाटलं, पण आपल्या हास्याने तिने ते लपवण्याचा प्रयत्न केला. पण सिद्धांतच्या नजरेतून हे काही सुटलं नाही. तो तिच्या जवळ गेला, आपला एक हात तिच्या कमरेवर ठेवून लगेच आयुषला फोटोही घ्यायला सांगितला. कडक उन्हाळ्यानंतर जेव्हा पहिला पाऊस पडतो आणि त्या पावसाच्या स्पर्शाने जशी धरणी प्रफुल्लित होते, तशीच काहीशी अवस्था सिद्धांतच्या स्पर्शाने आर्याची झाली. तिनं सिद्धांतकडे पाहिलं. तोही तिच्याकडे पाहून हसला. ग्रेट, आयुषच्या आवाजाने दोघेही भानावर आले. सिद्धांत एका रात्रीतून इतका कसा काय बदलू शकतो? पण ठीक आहे ना, माझ्यासाठी चांगलंच आहे, ती मनातच विचार करत होती. आर्या, तिला आतून तिच्या आईचा आवाज आला आणि ती गेली. इतक्यात आयुषला पण कुणाचा तरी कॉल आला आणि तो कॅमेरा सिद्धांतच्या हातात टेकून चालला होता. सिद्धांत आता एक एक फोटो पाहत होता. आर्याचे बरेच फोटो होते त्यामध्ये.
ते सगळे पाहत असताना त्याच्या तोंडून त्याच्याही नकळत असे जस्ट ब्युटिफुल असंच निघालं. आज का मला ही इतकी सुंदर दिसतीये? का? मी रोजच तर बघतो हिला, पण मग आज का? की माझा दृष्टिकोन बदलतोय आता हिच्याकडे पाहण्याचा? असे बरेच प्रश्न त्याला पडत होते. तर मित्रांनो, आत्तापर्यंतची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. पुढे आर्या आणि सिद्धांत एकत्र येतील का? सिद्धांत आर्याला ॲक्सेप्ट करेल का? हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.